दिनांक 9 जून रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेत गुरुजी कृष्णानंद स्थापित मानसा फाउंडेशन बेंगलोर या स्वयंसेवी आध्यात्मिक संस्थेच्या वतीने प्रकाश प्रवहन ध्यानाचं सादरीकरण करण्यात आलंय। सध्याच्या समाज माध्यमांचा अतिरेक आणि इतर आव्हानात्मक परिस्थितीचा विद्यार्थ्यांची शैक्षणिक बौद्धिक क्षमतांसोबत विशेषतः आध्यात्मिक बाजू बळकट करून भविष्यामध्ये एक सक्षम पिढी तयार करणे हा जागतिक प्रकाश प्रवहन चळवळीचा पवित्र हेतू। सुमारे 300 मुख्याध्यापकांच्या उपस्थितीमध्ये मानसा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी प्रकाश प्रवहन ध्यानाचे महत्त्व विशद करून सांगताना कृतीयुक्त ध्यानही घेण्यात आले। अनेक मुख्याध्यापकांनी या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा करताना या 7 मिनिटांच्या ध्यानाची प्रार्थना आणि परिपाठात घेण्याची मानसिकता दर्शवली। मानसा फाउंडेशन मार्फत संपूर्ण प्रशिक्षणासह सर्व ऑनलाईन मार्गदर्शन निशुल्क केले जाते। तसेच स्वयंसेवकांच्या उपलब्धतेनुसार प्रत्यक्ष ऑफलाईन सत्रे देखील घेतली जातात। कार्यशाळेमध्ये पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देताना सक्रिय पाठिंबा देण्याचं आश्वासन देखील दिले। उल्लेखनीय बाब म्हणजे मानसा फाउंडेशन देशभरातील 6600 शाळांतून 33 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना हे ध्यान शिकवले आहे। मानसा फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ सचिव श्री नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष प्रसाद गायकवाड तसेच सचिव शिवाजी कामते सर, राज्य प्रवक्ते सुरेश कांचन, संघाचे सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी आणि मुख्याध्यापक यांचे विशेष आभार मानले। नमस्कार, मी रवींद्र जयसिंग पानसरे, लोकनेते दादा जाधवराव माध्यमिक मुख्याध्यापक संघामध्ये हवेली तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो। खरं तर गेली 3 वर्षापूर्वीच माडिक सरांचा आणि आमचा परिचय झाला आणि प्रकाश वहनच्या माध्यमातून मुलांची जे काही एकाग्रता आहे, मुलांसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, या गोष्टी वाढवण्याकरता जे प्रकाश वहनचा उपक्रम आहे तो अत्यंत स्तुत्य आहे आणि त्याकरता संपूर्ण टीम, प्रकाश वहनची टीम स्वतः समर्पित होऊन हे जे काम शाळांमध्ये जाऊन करते, खरं तर आम्हाला त्यांचा अभिमान आहे। सरांना आणि आमच्या सोबत अनेकदा चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शाळेमध्ये हा प्रकाश वहन उपक्रम कसा जाईल या दृष्टीनं पदाधिकारी म्हणून आम्ही त्यांना सातत्यानं मदत करत आहोत। या कार्यक्रमासाठी माझ्या हवेली तालुक्याच्या वतीनं आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। मी आबा जाधव, मुख्याध्यापक धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालय तुळजापूर, त्याचबरोबर हवेली तालुका मुख्याध्यापक संघाचा सचिव म्हणूनही काम पाहते। आज आपण पाहतो की सोशल मीडिया त्यानंतर वाढता मोबाईलचा वापर याच्यामुळे मुलांची एकाग्रता या ठिकाणी होत नाही आणि त्याचा परिणाम अभ्यास, त्याचबरोबर त्यांच्या विचाराची, त्याचबरोबर आचाराची विकृतीही निर्माण होते आणि त्यासाठी अतिशय आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्रकाश हा उपक्रम अतिशय चांगल्या तऱ्हेने राबवला जातो। प्रत्येक शाळांमध्ये तो राबवावा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ व्हावा यासाठी निश्चितपणे मुख्याध्यापक संघ प्रयत्न करेल। आपल्या कार्याला मुख्याध्यापक संघाच्या त्याचबरोबर माझ्या शाळेच्या वतीने खूप शुभेच्छा देतो। जय हिंद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।